दुखत नाही, ईशानी कुलकर्णीने हळूच उत्तर दिले. अगस्त्य राणे तिचा हात धरून उभा होता. तिच्या लालसर हाताकडे ज्याने तिने थोबाडीत मारली होती तो खोल न समजणाऱ्या नजरेने पाहत होता. पुढच्या वेळी तो थंड स्वरात म्हणाला, तुला स्वतः हात उचलायची गरज नाही. त्याची नजर खाली मान घालून उभ्या असलेल्या नोकराकडे वळली. कोणीही श्वास घेण्याची सुद्धा हिंमत करत नव्हते. अशा लोकांसाठी आपले हात मळवू नकोस. तो पुढे म्हणाला, ते त्या लायकीचे नाहीत. ईशानीच्या मनात एक अनामिक आनंदाची लहर उमटली. आयुष्यात कुणीही तिच्याचे असे कधीच बोलले नव्हते. तिने नेहमीच सहन केले होते. कोणी अपमान केला तरी गप्प राहिली होती. विनायक कुलकर्णी जिवंत असते तर कदाचित त्यांनीच तिला थप्पड मारली असती. पण इथे अगस्त्य राणे तिला सांगत होता की तुच्छ लोकांसाठी हातही उचलू नकोस. अगस्त्य शांतपणे पुढे म्हणाला, माधव, याची जीभ कापा. ते ऐकताच नोकर भयाने थरथर कापू लागले. सर्वजण गुडघ्यावर कोसळले. मालक, आमचं चुकलं. आम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. कृपा करा, प्लीज, कृपा करा. ईशानी दचकली. तिने नजर चुकवत हलकेच पुटपुटले, मी ठीक आहे. पण अगस्त्यने तिच्याकडे दुर्लक्ष केले. तिचे शब्द ऐकताच नोकरांना जणू देव सापडला. तरुण मालकीन, कृपा करा, राणेसाहेबांना थांबवा. मला मुका होऊ द्यायचं नाही. मी माझे शब्द परत घेतो. कृपा करा. एक जण रडत म्हणाला. जिच्या गालावर ईशानीने थोबाडीत मारली होती ती मात्र गप्प राहिली. तिचा अहंकार तिला विनवणी करू देत नव्हता. ती गर्दीत मिसळून उभी राहिली, ईशानीच्या दयेची वाट पाहत. एका नोकरानीने ईशानीच्या साडीला हात लावला. ईशानीने तो हात हळू पण ठामपणे दूर केला. आधी ती शांत आवाजात म्हणाली, तुमची वागणूक अशी नव्हती. माधव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. त्याला वाटलं होतं ही मुलगी नक्कीच माफ करेल. दिसायला इतकी नाजूक, जणू साखरेगतच. पण तो चुकला होता. मालकीन, आम्हाला वाचवा. आम्ही काहीही शिक्षा स्वीकारायला तयार आहोत. मी फक्त 20 वर्षाचे आहे. मला आयुष्यभर बोलता यावं असं वाटतं. जीभ कापू नका. एकीने घाईघाईने म्हटलं, मी आयुष्यभर तुमची सेवा करेन. ईशानीने तिच्याकडे पाहिलं. खरंच काहीही करशील? हो, काहीही, आयुष्यभर. ईशानीने हात पुढे केला. तिची बोटं त्या नोकरानीकडे वळली जिचा अपमान तिने आधी केला होता. मग ईशानी शांतपणे म्हणाली, तुम्ही सगळे रांगेत उभे राहा आणि एक एक करून हिला थोबाडीत मारा. ती नोकरानी 2 पावले मागे सरकली. माझ्यावरच का? ईशानी गप्प राहिली. पण संधी मिळतात सगळे तिच्यावर तुटून पडले. एकामागोमाग एक जोरदार थप्पडा. जणू कोणी हलक्या हाताने मारले तर ईशानी नाराज होईल अशी भीतीच सगळ्यांना होती. ईशानी शांतपणे पाहत राहिली. तिच्या सुंदर चेहऱ्यावर कुठलाही भाव नव्हता. 10-15 चापड झाल्यावर त्या बाईचा चेहरा सुजून गेला. तिला नीट बोलताही येईना. ईशानीने सावधपणे अगस्त्याकडे पाहिले. राणेसाहेब, आता त्यांना जाऊ द्यायचं का? अगस्त्याने केवळ एक निष्काळजी हुंकार दिला. तेवढ्यात सगळे नोकर जीव वाचवल्यासारखे पळाले. माधव हसत विचारू लागला, फक्त तिलाच का? ईशानीचा सूर कडक झाला. तिने माझ्या आईचा अपमान केला होता. माधव समजून गप्प राहिला. ईशानीने ओठ चावले. अगस्त्य अजूनही तिचा हात धरून होता. राणेसाहेब, मी जरा जास्तच कठोर झाले का? उत्तर देण्याआधीच माधव हसला. ही छोटी मुलगी किती गोड आहे असा विचार अगस्त्याच्या मनात चमकून गेला. त्याच्या डोळ्यात हलकीशी हसू उमटली. तो तिच्या नाजूक हाताशी खेळत म्हणाला,
हो, आज तू खूपच तीव्र होतीस. ईशानीने मान खाली घातली होती. बराच वेळ शांत राहिल्यानंतर ती हळूच म्हणाली, मी चूक केली आहे असं मी मान्य करणार नाही. अगस्त्यराने हसला. कायम गोड, शांत आणि अंधुक दिसणाऱ्या त्याच्या डोळ्यात जणू तारकांचा उजेड उतरला होता. तो इतका तेजस्वी वाटत होता की त्याच्या नजरेला सामोर जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. आज तू काहीही चूक केली नाहीस, अगस्त्य शांतपणे म्हणाला. क्षणभर थांबून तो थंड स्वरात पुढे म्हणाला, पण आता तू माघार घेतलीस. ईशानीने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि लगेच नजर खाली झुकून हळू आवाजात म्हणाली, ते जरी मला अपमानित करत होते तरी त्यांची जीभ कापणं तेवढं आवश्यक नव्हतं. अगस्त्यचे डोळे अरुंद झाले. त्याला कुतूहल वाटलं. आता तुला माझी भीती वाटत नाहीये का? त्याने विचारलं. ईशानी किंचित थरथरली. अजूनही वाटते, ती म्हणाली. अगस्त्य उपहासाने हसला. मग माझा मृत्यू हा असं तुला वाटतंय का? म्हणजे तू मोकळी होशील? त्याचे शब्द ऐकून ईशानीचे गोल ओलसर डोळे मोठे झाले, जंगलातल्या भांबावलेल्या हरणीसारखे. नाही, मला असं नाही वाटत की मालकांनी लवकर मरावं. तुम्ही माझ्याशी खूप चांगलं वागलात. ती खोटं बोलत नव्हती. बाहेरच्या जगासाठी जो माणूस शैतानासारखा होता तोच अगस्त्यराने तिच्याशी विनायक कुलकर्णीपेक्षाही कितीतरी अधिक माणुसकीने वागत होता. अगस्त्याची गडद नजर तिच्या ओलसर ओठावर स्थिरावली. गुलाबाच्या पाकीसारखे ते ओठ त्यावर जणू दवबिंदू थांबले होते. त्याने आपल्या सडपातळ बोटांनी तिच्या मऊ तळ हाताला हलकेच चिमटा काढला. मी तुझ्याशी चांगलं वागतोय तर मग तू मला काय म्हणायला हवं? ईशानीचा चेहरा लाल झाला. तिला कळत नव्हतं की हा माणूस मोठ्या संबोधनाचा इतका आग्रह का करतो. सहसा लोकांना तरुण वाटावंसं असतं. विनायकचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याच्याकडे ईशानीपेक्षा जास्त स्किन केअर प्रोडक्ट्स होती. अगस्त्यच्या तीक्ष्ण नजरेखाली ईशानी अजूनच लाजली. होठ हलले पण शब्द बाहेर आलेच नाहीत. अगस्त्याने अचानक तिची दोन बोटं घट्ट पकडली. ईशानीला वेदना झाल्या. भुवया आंकुचन पावल्या. शेवटी तिला माघार घ्यावी लागली. काका दुखतेय. तो आवाज इतका नाजूक आणि मऊ होता की ऐकणाऱ्याच्या अंगावर शहारे येतील. महादेव लगेचच खोकला आणि मनात म्हणाला, म्हणूनच मालक तिला इथे ठेवून घेत आहेत. तिचा आवाजच असा आहे की माणसाला नकळत तिचं रक्षण करावंसं वाटतं. अगस्त्याने अखेर तिचा हात सोडला. मला बागेत घेऊन चल, तो म्हणाला. ईशानी घाईघाईने व्हीलचेअर ढकलू लागली. राणी घराण्याचा वाडा अफाट होता. बाग तर अजूनच सुंदर, दुर्मिळ फुलांनी भरलेली. मार्च महिना होता. वसंताची मंद झुळूक वाहत होती. ईशानीचे केस हलकेच उडत होते आणि फुलांचा सुगंध हवेत मिसळत होता. तिने डोळे मिटून तो क्षण अनुभवला. तेवढ्यात अगस्त्यने विचारलं, आज तुझे वडील तुला भेटायला का आले होते? ईशानी थांबली. कुलकर्णी कुटुंबातील घाणेरड्या गोष्टी त्याला सांगाव्यात असं तिला अजिबात वाटत नव्हतं. थोड्या वेळाने ती म्हणाली, ते मला भेटायला आले होते. अगस्त्य हसला उपहासाने. ईशानीचा जीव जरा जास्त शांत झाला आणि नेमक्याच त्या क्षणी तिचं मनगट पकडलं गेलं. जोरात ओढल्यामुळे ती दचकून ओरडली आणि क्षणातच तिचं संपूर्ण शरीर अगस्त्याच्या मांडीवर जाऊन बसलं. तिचा गाल त्याच्या मजबूत उबदार छातीवर टेकला होता. तिला त्याच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते आणि डोक्यावर त्याचा श्वास जाणवत होता. त्याने आपल्या बोटांनी तिची हनुवटी पकडून तिचं तोंड वर उचललं. तू खोटं बोलतेस का? ईशानीच्या गालावर लाली पसरली. तिला त्याच्या डोळ्यात पाहायची हिंमत झाली नाही. तिच्या लांब पापण्या थरथरत होत्या. मी काय? अगस्त्याने मान झुकून तिच्या कानात कुजबुजलं. खरं का सांगत नाहीयेस? तिची नाजूक कानपाळ ओलसर मोत्यासारखी दिसत होती. हलकीशी लाल झालेली, अतिशय मोहक. त्याची नजर अजूनही तिथेच स्थिर आहे हे जाणवताच ईशानीचं संपूर्ण शरीर थरथरलं.
जणू स्वतःचं रक्षण करणारी लहानशी मांजर.